नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नुकताच एक फार छान विचार वाचनात आला. सुनील इनामदार यांनी हा विचार शेअर केलाय. ऐकूया. चांगले वाईट दिवस प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात. बऱ्याच वेळा नेमकं काय घडतंय हे समजेनासं होतं. प्रचंड मेहनत करूनही हाताला काहीच लागत नाही, कुणाशी विचार जुळत नाही, परिस्थिती साथ देत नाही, कुठल्याच गोष्टीत मन लागत नाही, हाती घेतलेलं काम पूर्ण होत नाही, नवीन काम मिळत नाही, जवळचेच लोक नातेवाईक लांब जायला लागतात आणि आपल्याला कुणी समजून घेत नाही. या विचारानं मन अगदी खिन्न होतं. अशावेळी निराश होऊन परिस्थिती काही बदलत नसते ना. रडूनही सहानुभूतीशिवाय आपल्याला काहीच मिळत नाही. जे आपल्यालाच कळत नाही आहे किंवा आपण कुणाला सांगू शकत नाही आहे ते आपले जवळचे तरी कसे समजतील. स्वतःला किंवा कुणालाही दोष देणं हे योग्य नाहीच. ही परिस्थिती, हा प्रसंग खरं तर कुणावरही येऊ शकतो. प्रत्येकावर कधी ना कधी तो येतोच असंही म्हणायला हरकत नाही. मग अशावेळी न रडता न घाबरता खंबीरपणे प्रसंगाला सामोरं गेलं पाहिजे. मोबाईल आणि कॉम्प्युटरच्या बाबतीत आपण जसं करतो ना ते आपण स्वतःवर अप्लाय केलं पाहिजे. म्हणजे बघा, कधी कधी मध्येच मोबाईल आणि कम्प्युटरची बटणं दाबून काही होत नाही, तेच चित्र दिसत असतं. फोन आणि संगणक जसे हँग होतात तसंच आपल्या मेंदूचंही होतंच की. विचार पांघरून डोक्यावर ओढून झोपून जातात. मेंदू हँग होतो तेव्हा मग सारखी सारखी बटणं दाबत बसू नका. डोकं का चालत नाही आहे या मुद्द्यावर ना स्वतःचा छळ करू नका. हँग झाल्यावर मोबाईलची बॅटरी काढून त्याला फुंकर घालून परत मोबाईलमध्ये घालून आपण सुरू करतो ना, किंवा मोबाईल बंद करतो आणि पुन्हा रिस्टार्ट करतो की नाही, तसंच करायला हवं. काही वेळापुरताना सगळे विचार आपण बाजूला ठेवायला हवेत. काही होत नाही किंवा का होत नाही असा विचार करणं, त्यावर शक्ती वाया घालवणं खरोखर वेडेपणाचं ठरतं. म्हणूनच स्वतःला रिस्टार्ट करा. थोडं मोकळं व्हा. जे आवडतंय ते करा. मित्रमैत्रिणींना भेटा. छंद पूर्ण करा. जमेल त्यानुसार 1 किंवा 2 दिवस आपल्या मनाची बॅटरी चांगल्या पद्धतीनं रिस्टार्ट करा, रिचार्ज करा. आणि मग त्यासाठी आपल्याला मन सकारात्मक गोष्टींमध्ये गुंतवायला हवं. जगातल्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं. एकटंच दूरपर्यंत चालायला हवं. स्वतःशी छान गप्पा मारायला हव्या. जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्यामुळे जे काही करायचं राहून जातंय ना ते करायला हवं. यालाच म्हणतात वैचारिक शटडाऊन. हे सगळं करून बॅटरी नक्कीच रिचार्ज होईल. पुन्हा नव्यानं स्वतःला रिस्टार्ट करूया. जुने वाद, प्रसंग, दुःख, त्रास ह्याकडे नव्यानं बघूया. बघा, आपल्याच विचारांमध्ये नक्कीच फरक पडलेला जाणवेल तुम्हाला. आपलं मन म्हणजे ना एखाद्या मोबाईलसारखं असतं. दिवस रात्र आपण वापर करत असतो. मग त्याची बॅटरी लो होणारच ना. ती वेळोवेळी चार्ज करावी लागतेच. म्हणूनच जेव्हा आपलं मन हँग होतो, मेंदू हँग होतो, तेव्हा पूर्णपणे शटडाऊन आणि रिस्टार्टही त्याला करावं लागतं. मग त्यासाठी काय करायला हवं? आपल्या मनाची काळजी घ्यायला हवी. आपल्या मनाची बॅटरी चार्ज करून रिस्टार्ट करायला हवी. काय पटतंय ना? तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.